पावसाच्या मंदगतीचा खरीप हंगामातील पिकांना फटका। यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र अद्यापही याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत। पावसाची संततधार नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या रोपणीसाठी लोकांना वाट बघावी लागत आहे। गोकुळ सोबत गोकुल। महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला असला तरी खरीप पिकासाठी लागणारी पावसाची संततधार पाहायला मिळत नाही। त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझाप पिकांचे नुकसान करणार का, हा एक प्रश्नच आहे। जूनच्या अखेरीस लोकांची रोप लावण्याची घाई असते, मात्र भात पिकाला जास्त पावसाची गरज असल्याने अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही। त्यामुळे काही ठिकाणी रोप लावणी चालू आहे, तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी चिंतेतच आहेत। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।